हार तुरा सुद्धा देत नाही. संप्रदायाचा माणूस आहे, वंजारी समाजाचा सरपंच साहेबांना या ठिकाणी पाठिंबा जाहीर करत आहे. मित्रांनो, 365 दिवस असताना एकच दिवस साहेबाचं घर फक्त मतदान मागतं. हे आपण मान्य केलं पाहिजे. 364 दिवस जे घर काम करतं त्यांच्याकरता आपलं हृदय नाही तर आपलं जीवन निस्वार्थी म्हटलं तरी चालेल. मित्रांनो, तरुण मित्रांनो बी आणि वृद्ध असतील, माझ्यावाल्या शैलीत सांगतो, माझं 64 वय आहे. बलगर खाल्लं, निळवं खाल्लं, सुकडी खाल्ली, काहीच भेटलं नाही. आज ते म्हणतं का देशाचा महाराष्ट्राचा विकास करायचा. मला कळतं, कळून घ्या. वृद्ध आहे इथं. तरुणांनो, काहीच नव्हतं. आमच्या साहेबांनी विचार मंच आयोग काढला. बाळासाहेब विखेंनी 92 खासदार एकीकडे केले आणि ह्या लोकांना पटलं नाही म्हणून. नाही तर आम्ही काँग्रेसचे आहे, भाजपचे आहे, जनसेवेचे आहे, बैलजोडीचे सुद्धा आहे. बैलजोडी पासून मला राजकारण, जनसंघाचा दिवा, काँग्रेसची बैलजोडी, हे ऐतिहासिक आहे. ध्यानात ठेवा. मी 15 दिवस शाळेत गेलेला माणूस आहे. तुम्ही म्हणता हे काय? माझ्या घरी 7 इंजिनियर केले. ही खोटी कहाणी नाहीये, हे साहेबाच्या पुण्य आहे. तुम्ही जाओ, आमचं वृद्धचं ऐकू नका. आम्ही फक्त कच्चे केले आणि मडके भाजायला लावले, काम नाही. तरुणांनो, या घरी जा. दही हे, तूप हे, लोणी हे, सगळं हे खायला आहे, पियाला आहे, द्यायला आहे, नोकरी आहे. ते माझ्या पाठच्या आणि अगोदरच्या भाऊ सुद्धा नोकरीला आहे. माझ्या बापाने हमाली केलेली, खोटं सांगणार नाही. प्रसिद्ध हमाल राहता तालुक्यात होता. खोटं सांगणार नाही, खोटं सांगू नाही. ही जी या घराण्याच्या संघ जाऊन माझ्या घराची प्रगती झालेली म्हणजे खोटं नाही. मित्रांनो, फक्त मतदान करा आणि काम मागायचा. नाही झालं तर हा पठ्ठ्या जीप कापून आश्वी गावात कापून ठेवी. ध्यानात घ्या. वाटुळ केलं आमच्या सारख्या वृद्धांनी. अहो, मिलिटरीत 15 दिवस शाळेत गेलेला माणूस बाळासाहेब विखेंनी मिलिटरीत मला लेटर दिलं. माझा भाऊ सेंट्रल गव्हर्नमेंट रेल्वेमध्ये कामाला लावला. सोपं नाहीये, खोटं बोलत नाही. परमेश्वराची हान घेऊन सांगतो, फुकट नाही भाषण करीत आणि फुकट बोलतच नाही. याच्यापेक्षा काय विकास माझा घरचा सांगतो. पण आमच्या गावच्या ग्रामपंचायतचं काम नुसतं तूप सांडलं तर भरून घ्यावं इतकं काम. याच्यापेक्षा काय पाहिजे. मुरमचं हे जाऊ द्या. तुम्ही हे ऐतिहासिक घर हो, इतिहास. अख्खे वहिनीकर जा, दादांकर जा, साहेबकर जा, वर आदरणीय खासदार बाळासाहेब विखे पाटील ऐकतात, हात धरून हिंडलेलो आहे. अहो, काम झाले, कामाची पावती म्हणून फक्त मतदान मागतात. तुम्हाला दुसरं काही मागत नाही. मग ह्यापेक्षा आपण मतदान दिलं तर त्याचा मोबदला भेटतो. हे मी एक त्यांचा सोयरा नाही, वंजारी समाजाचा आहे. ऐतिहासिक हे जे सांगतो नाथ, काय मला माझ्यासारख्याला सोयरे सुद्धा नाही झाले आणि साहेबच सोयऱ्यापेक्षा जवळचे झाले. यापेक्षा आणि काय सांगू. कशाची जातन, कशाचं पाहत. बहिणा सांगितलं ना, अहो यांना सगळे रस्ते मोकळे, आपल्या करता रस्ते मोकळे. यांनी गेट नाही लावलं घराला, 4ही रस्ते मोकळे. मुळाप्रवेत माझा मोठा भाऊ जातानी आदरणीय अण्णासाहेब म्हस्के पाटील त्यांनी, हो साहेब, माझं हे ना एक तर काय तुमच्याबद्दल इतका अभिमान आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठले कोंडीला. काय अहो, हे हृदय जरी फोडलं, फाडूनही आपली छाती दाखविले श्रीराम. अहो, जटायू सारखं जीव दिला तरी कमी पडेल. म्हणून मी सर्वांना एक विनंती करतो, खरोखर मतदान साहेबाला करा आणि लीड आणा. साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, ही माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि सर्व गावकऱ्यांच्या परिसराच्या वतीने. काही नाही, भले केले देवराया कैशी लावली समाया. कपडे फाटूस तर
10-10च्या नोटा हे बनेल फाटलं, अनुदान दिलं शेतकऱ्याला, माझ्यासारख्याला 56,000 म्हणजे मी म्हणतो एवढा मी कधीच माझ्या बापाच्या जन्मात पाहिलं नाही. काय पाहिजे? आमचं सरकार देणार आहे. देणारच आहे. लाडकी बहीण, वृद्ध पेन्शन, तुमच्या ते काय वृद्धांना मला कानातलं फिनतलं मी वाटून दिलं. हे जे कोण हसू आहे दोघं भाषेने, अहो हे पाठांतर करायचं म्हणजे आता वाचाय आलं तर मला वाचता सुद्धा येत नाही, खोटं नाही. आणि 1 नंबरचा गायक कवीन पीटी मास्तर आहे, पण साहेबाबद्दल हृदय आहे आमचं म्हणून मला भाषणाला गायकवाड साहेबांनी बोलवलं. धन्यवाद लांबगे ही साहेब, चूक नाही धन्यवाद केली, धन्यवाद. पण मतदान धन्यवाद. साहेबाला करा ही माझी धन्यवाद नम्र धन्यवाद. विनंती. हात खऱ्या जोडून अर्थानं जय हिंद, जय महाराष्ट्र. इथंच थांबतो.